शिवधाम सरकार की जय। शिवधाम सरकार की जय। हे आमचे काका 7 वर्षापासून दारू पित होते. आम्हाला शिवधाम सरकारकडून माहिती मिळाली. आम्ही त्यांच्याकडून 2 महिन्याची औषधं घेतले. त्यांना औषधं घेऊन त्यांना पूर्णपणे फरक पडला आहे. मी मुंबईला राहत होतो. मुंबईला खूप दारू प्यायचो. खूप म्हणजे असं मला रस्त्यानं चालता येत नव्हतं. असं दारू प्यायचं कुठे पडून जायचं. तर लोक मला हसायचे. लोक हसल्याच्या नंतर मग लोक माझे घरचे माणसं यायचे घरी जाऊन. ते लोक सांगायचे तुमचा माणूस तिकडे पडलेला दारू पिऊन. ते लोकांना आम्हाला घरी आमच्या घरच्या माणसाने घरी न्यायचे. आंघोळ घालायचे, जेवण द्यायचे. तुम्ही काही जेवत नव्हतं. मग दारूच्या नशेत होतो. तर मग एक माणूस बोला यायला शिवधाम सरकार इकडे न्या म्हणा तुम्ही, त्यांची दारू सुटल. त्यानं औषधं दिले 2 महिन्याची. माझी दारू सुटलेली आहे. मित्रांनो, कुठलंही व्यसन जे आहे हे व्यसन का होतं? सुरुवातीला आपल्याला मित्रमंडळी दारू पाजतात किंवा गांजा पाजतात किंवा गुटखा असो, तंबाखू असो, बिडी सिगारेट असो, काहीही असो. सुरुवातीला ही मित्रमंडळीच आपल्याला पाजतात. नंतर हे काय आहे एक्झॅक्टली, हे शरीरामध्ये गेल्यानंतर आपल्या ब्रेन्समध्ये जे न्यूरॉन्स असतात, हजारो न्यूरॉन्स आहेत. हे न्यूरॉन्स काय करतात, आपल्या शरीरामध्ये डोपामिन नावाचा जसा तोंडामध्ये रस येतो तसा पाजत पाठवतात. परंतु नशा करणाऱ्या माणसामध्ये काय, खूप आनंद होते, खूप खुशी होते आणि डोपामिन हा पदार्थ ब्रेनमध्ये जास्तीत जास्त पाझरतो. तो आज जास्त पाझरल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पाझरत नाही. त्याची कॅपॅसिटी संपून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी तो पाझरत नसल्यामुळे तो मनुष्य दुःखी होतो आणि दुसऱ्या दिवशी तो दारू प्यायला लागतो किंवा बिडी प्यायला लागतो किंवा गुटखा खायला लागतो. तर मित्रांनो, हा डोपामिन जो आहे हा डोपामिन कमी पडतो. पहिल्या दिवशी खुशी येतं, दुसऱ्या दिवशी कमी पडतं. त्यामुळे होतं काय की तो मनुष्य काहीही ऐकत नाही, त्याला काहीही समजत नाही, तो जातो आणि दारू पितो. तर मित्रांनो, आम्ही आयुर्वेदिक औषधाचं असं एक संशोधन केलेलं आहे की तुमच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त डोपामिन कसा वाढेल आणि त्याची पूर्तता कशी होईल आणि तुमच्या मज्जारज्जू आणि मज्जातंतू यांना कसं संरक्षण होईल, त्यापासून त्याची कॅपॅसिटी ती प्रोड्यूस करण्याची, डोपामिन जास्तीत जास्त प्रोड्यूस करण्याची क्षमता कशी वाढेल व त्याच्या शरीराची मानसिकता कशी बदलेल दारू न पिण्याची, त्यासाठी आम्ही भस्मासूर हा एक ड्रॉप काढलेला आहे. हा सकाळी 10 थेंब आणि संध्याकाळी 10 थेंब द्यायचा आहे. परंतु नुसतं हे दिल्यानेही होत नाही. रुग्णाला तुम्हाला एक शिवधाम सरकारमध्ये आणावं लागेल आणि त्याच्या शरीरावर काय आणखी परिणाम झालेले आहेत. दारू पिल्यामुळं लिव्हर आहे, किडनी आहे, जठर आहे, पॅनक्रियास आहे, शुगर लागली काय, तोंडाला छाले पडले काय, हे सर्व बघावं लागतं आणि त्याचं नंतर नाडी परीक्षण व रोग निदान करून त्याला त्या बाबतीत पण औषध द्यावं लागतात. म्हणून जर आपल्याला कुठल्याही व्यसनी माणसाला जर आपण वैतागले असाल किंवा त्याची दारू सुटू शकत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्या शिवधाम सरकारमध्ये कुठल्याही गुरुवार व रविवारला इथं घेऊन येऊ शकता. इथं त्याचं मोफत नाडी परीक्षण करून त्यांना औषधं सुचवल्या जातात. कारण की शरीरामध्ये आत्ता जे काही दारू पिणे ह्यामुळे पोटामध्ये एक वेळ काय समजा लिव्हर आपला वाढला आणि पोटाला हात लागल्यानंतर तो जर कडक लागत असेल तर मित्रांनो मग त्याचा इलाज होत नाही. त्याचा कॅन्सर पण होतो, ब्रेनचा कॅन्सर होतो, ब्लड व्हेन्स फाटतात, ब्लड प्रेशर वाढतंय, ठीक आहे, लिव्हर निकामी ठरतो, लिव्हर सोरायसिस होतो. तर जर एखादा मनुष्य कंटिन्यू दारू पित असेल तर ती त्याची जो चुकी आहेच आहे, परंतु त्याच्या शरीराला ती सवय झालेली आहे. ती सवय मोडण्यासाठी आम्ही आयुर्वेदिक औषधाचं जे काही संशोधन करून निर्माण केलेले आहे त्याचा शिवधाम सरकारमध्ये आपण लाभ घ्या. परंतु इथं गर्दी असते, आदल्या दिवशी फोनवर माहिती घ्या व माहिती घेऊन आपला नंबर लावा तरच आपण यायचं, अन्यथा आपली गैरसोय होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, हे व्यसनमुक्तीसाठी जर एखादा मनुष्य औषध घेऊनही तो नीट होत नाही तर इथं आम्ही 100 बेडचं व्यसनमुक्ती केंद्राचं निर्माण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये रुग्णाला तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये जर तुम्ही 15 दिवस 1 महिनाभर जर रुग्णाला तुम्ही ठेवलं तर त्याची फक्त 15,000 रुपये खाणे, पिणे, राहणे आणि औषधं ह्या सर्वांचं त्याच्यामध्ये जे आहे फीस आहे. आता ह्यामध्ये मनाची चिकित्सा पण करणं जरुरी आहे. मग होम, हवन, यज्ञ, यंत्र, मंत्र, तंत्र हे पण अशा माणसाला इथं केलं जाते. तर ह्या संधीचा आपण लाभ घ्या. ओम नमो नारायण.